शहरातील कौशल्य हॉस्पिटल व श्री महावीर जैन हॉस्पिटलने गेल्या 5 वर्षात गरीब रुग्णांसाठी वापरलेला निधी तसेच शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये डिपॉझिटसाठी बंदी घालण्याबरोबरच गरीब व दुर्बल घटकांसाठी दररोज उपलब्ध होणाऱ्या राखीव 20% जागांचा तपशील वेबसाईटवरती जाहीर करावा अशी मागणी भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांकडूनही जादा रकमेची बिलं आकारली जात असून डिपॉझिटची सक्ती केली जात असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट न भरल्यामुळे महिलेचा उपचार न झाला आणि तिचा मृत्यू झाला। तसेच गरीब रुग्णांसाठी सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च केला नसल्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरात 3 हॉस्पिटलकडे नारायण पवार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे। पाचपाकाळी येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल, लुईसवाडी येथील श्री महावीर जैन हॉस्पिटल, प्रताप जे आशर कार्डिओक सेंटर महापालिकेने त्यांना जागा दिली आहे। तर ठाण्यातील पोखरण रोड येथील बेतनी हॉस्पिटल हे देखील धर्मादाय हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे। ठाणे शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या खर्चाची निश्चित रकमेची माहिती आधी रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी। महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटलची तपासणी करून नोंदणी सेवा नोंदणीकरणाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या रुग्णालयातून एकूण आतापर्यंत किती निधी हा गरिबांसाठी वापरला याची माहिती द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मी आजच 2 दिवसापूर्वी पण एक पत्र दिले आणि आज एक पत्र दिले ऐकताना का ठाणे शहरामधले जे काही भूखंड आम्ही काही हॉस्पिटलला काही संस्थांना दिलेत त्या संदर्भात आम्ही हॉस्पिटलला का दिले भूखंड माहिती आहे का गोरगरीब जनतेला त्याला सुविधा भेटावं, त्याच्यावरती उपचार भेटावा म्हणून त्याच्यासाठी दिले। पण आजची परिस्थिती बघितली तर तिथे गेल्यानंतर कधी कधी त्याला बेड खाली नसतो, त्याचं डिपॉझिट घेतली जाते, त्याचं भरमसाठ बिलं घेतली जाते। कौशल्य हॉस्पिटल आणि महावीर जैन ते हॉस्पिटल आहे, तर आम्ही 7 माळ्याची इमारत रेडी इमारत तिथे दिले कुठे हजुरीमध्ये। तिथे बघितलं तर आज पण तिथला ठाणेकर उपचारासाठी जातो तर त्याला 7-7, 8-8, 10-10 लाख रुपये बिल द्यावा लागतो, कारण तिथे ट्रस्टीचा वापर केला जात नाही। तिथे गोरगरिबाला सुविधा 50% किंवा 100% अशी भेटत नाही, त्याला औषध उपचार केला जात नाही व्यवस्थित। म्हणजे आम्ही त्यांना इमारत फ्रीमध्ये द्यायची आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरायचा अहो ठाणेकरांसाठी। कारण काय आज पण बघितलं असेल या कौशल्य हॉस्पिटलचे बघितली परिस्थिती, कौशल्य हॉस्पिटलचा महापौर म्हणून ट्रस्टी आहेत तिथे। आता आमची महानगरपालिका येऊन कमीत कमी 3 वर्ष झाले, आम्ही नगरसेवक नाही, महापौर नाही, कोणीच नाही। आता तिथे प्रशासक म्हणून तिथे प्रशासनाचे तिथे वचक पाहिजे, पण प्रशासनाला पण ज्या ट्रस्टीमधनं जो पैसा येतो त्या पैशाचा लेखाजोखा हे ठाणेकरांसाठी त्यांनी द्यायला पाहिजेत, पण अजून परत काहीच दिला नाही। म्हणून अशा हॉस्पिटलला आला घालण्यासाठी फक्त त्यांचा व्यवसायासाठी त्यांनी ते हे घेतलेलं आहे, पण गोरगरिबासाठी तिथं कुठेही सुविधा व्यवस्थित भेटत नाही। कारण आम्ही प्रत्येक टायमाला आम्ही फोन करतो, आमच्याकडे बरेच पेशंट येतात, कारण माझ्या भागामधला तो कौशल्य हॉस्पिटल असल्या कारणाने या ठाणे शहरातले अनेक लोक माझ्याकडे येतात, पेशंट माझ्याकडे येतात का बाबा आम्हाला तिथे सवलत भेटली पाहिजे, हे भेटले पाहिजे। आम्ही प्रत्येक टायमाला फोन करतो, त्यांना बेड द्या, हे द्या, पण ते बोलले एवढे पैसे भरावे लागतील, तेवढे डिपॉझिट भरावं लागेल, तेव्हा त्याच्यावरती उपचार केला जातो। म्हणजे या अशा हॉस्पिटलवरती कुठेतरी आला बसायला पाहिजे, म्हणून मी ऐकताना ते पत्र दिले। अनेक संस्था फक्त संस्थेने घेतले, त्याच्यामध्ये अनेक काही लोक आहेत, त्याचा फक्त फायदा ते घेतात, जनतेसाठी नाही, ठाणेकर जनतेसाठी। ठाणेकर जनता फक्त आम्हाला बाबा महानगरपालिकेने दिलेल्या हॉस्पिटलमध्ये आमची एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे, तिथं काय परिस्थिती आहे बघा ना। तिथे पण अशी परिस्थिती आहे का तिथे मनुष्यबळ नाही, तिथे काही मशिनरी आहेत, तिथे मशिनरी ते ऑपरेट करायला माणसं नाहीत। म्हणजे काय परिस्थिती बघा ना, तिथे जाणारा माणूस किंवा जाणारा पेशंट त्याच्यावरती व्यवस्थित उपचार होतो किंवा नाही याची कोणी दखल घेत नाही। एखादा ऑपरेशन असेल कोणता तरी त्याच्याकडनं पैसे पण घेतले जातात। मागच्या टायमाला तर मला त्या एक पेशंटने तर तक्रार केली होती का साहेब आमच्याकडे 25,000 ते साहित्य घेण्यासाठी मागतात। म्हणजे त्याच्यावरती देखरेख कोण करतोय त्या कळवा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला, एवढा मोठा हॉस्पिटल अनेक तिथं आम्ही त्या हॉस्पिटल या शहरासाठी तर आहे, पण ह्या जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी बाहेरच्या राज्यामधनं पण लोक तिथं उपचारासाठी येतात कौशल्य हॉस्पिटल आपल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये, पण त्याच्यावरती उपचार केला जात नाही, त्याला औषधं भेटत नाही। एखादा
पेशंट जर असेल ना, पेशंट ऍडमिट व्हायला गेला इमर्जन्सी, तर त्याला बोलतात नाही आता तुम्ही ना इथं आमच्याकडे उपचार ते करत नाही, तुम्ही केमला जा, जेजेल जा. मग एवढा आम्ही मोठा हॉस्पिटल बांधून उपयोग काय? ICU मध्ये तर तिथं तिथं तर काही काटा तर बंदच आहेत. कारण तिथे बघितलं तर तिथं मनुष्यबळ नाही, डॉक्टर नाही, सिस्टर नाही, वॉर्ड बॉय नाही, अशी परिस्थिती तिथं झालेली. म्हणून ह्या काही हॉस्पिटल आम्ही जागा दिलेल्या आहेत त्यांना, तर त्यांनी तरी उपचार व्यवस्थित दिले पाहिजेत आमच्या ठाणेकरांसाठी मागणी केली आहे. ते म्हणून मी ऐकताना पत्र दिले की बाबा त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब योग्य कारवाई करावा, नाहीतर यांच्याकडनं ती जागा ताबडतोब आपण महानगरपालिकेने घ्यावा, ताबडतोब त्यांच्याकडनं त्यांना देऊ नये. जर आम्ही महानगरपालिकेने महासभेने जर ठराव केला असेल, त्या ठरावाचे जर त्या जे काही मुद्दे असतील मुद्द्यांचा त्यांनी जर हे केलं असेल, तर ते ताबडतोब त्याच्याकडनं तो भूखंड ताब्यात घ्यावा. अहो पार्किंग आता त्यांनी नाममात्र यांनी घेतलेत का नाही हॉस्पिटल, तिथे मेडिकल स्टोअर बसवलेत पुन्हा त्या हॉस्पिटलने, त्याचं ते भाडा घेतात. कॅन्टीन बसवलं त्याचा भाडा घेतात, काही मशिनरी बसवले त्याचा भाडा घेतात. आम्हाला फक्त नाममात्र महानगरपालिकेला, आणि पेशंटला तर उपचारासाठी तर ते मदत पण नाही करत. ज्यांचा खरोखर आम्ही हॉस्पिटल कशासाठी का बाबा एखादा गरीबाला त्याच्याकडे ऐपत नसेल, त्याचे पैसे नसतील म्हणून त्याला तिथे ते उपचारासाठी जातो, पण त्याला तेवढं हे भेटत नाही ना, एवढे त्याला मदत ती भेटायला पाहिजे ती भेटत नाही. म्हणून त्याच्यासाठी मी ऐकताना पत्र दिलं का ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी. तुम्ही काय खर्च केलाय ते लेखाजोखा ठाणेकरांच्या समोर प्रसिद्ध करावे.